गावात राहून काय कमावता विचारणाऱ्यांनो आमच्या साधेपणावर जाऊ नका. इथल्या गावठी जगण्याचं इकॉनॉमिक्स आम्ही पैशात मांडायचं ठरवलं ना तर शहरातल्या लाखो रुपये कमावणाऱ्या माणसाला सुद्धा हे क्वालिटी लाईफ पैशात विकत घेता येणार नाही. दिल्लीची हवा इतकी प्रदूषित झाली आहे की ऑक्सिजन विकत घ्यायला लागतोय. मग हिशोब करा, देवरायांसारख्या जंगलांमधून कोट्यावधी रुपयाचा ऑक्सिजन जो नॅचरली मिळतोय त्याची कॉस्ट आपण देतो का? विराट कोहली फ्रान्समधल्या झऱ्यांचं बॉटल वॉटर विकत पितोय त्यापेक्षाही जास्त मेडिसिनल सह्याद्रीतल्या देवतळांचं नॅचरल मिनरल वॉटर आम्ही पितोय, त्यावर अन्नही पिकवतोय. ती आमची कमाई नाही. मागे सचिन कोकणातल्या फार्म स्टेवरती ऑथेंटिक फूड अनुभवायला आला. मग आम्ही आयुष्यभर मातीच्या घरात चुलीवरची भाकरी खाल्ली. ती गरिबी कशी? ऑर्गॅनिकच्या नावाखाली सुपर मार्केट्समध्ये मिळणाऱ्या ब्रँडेड फूड प्रोडक्ट्सपेक्षाही इकॉलॉजिकल फ्रेश फूड आम्ही स्वतः पिकवतो. मग त्याची किंमत काहीच नाही. प्रदूषित शहरात 1 BHK घ्यायला करोडो घालवता. मग विचार करा, शुद्ध नैसर्गिक वातावरणातल्या कौलारू घर अंगणाची किंमत काय असायला हवी. गावच्या साध्या माणसांनी हे असं बेस्ट क्वालिटी लाईफ आपल्यासाठी जपून ठेवलंय, ज्याला भविष्यात प्रचंड मोठी किंमत येणार आहे. त्यातलं आनंदाचं अर्थकारण अनुभवायला तुम्ही रानमाणूस सोबत नक्की या. कारण जगण्याची खरी सिक्युरिटी पैशात नाही हो, तर जल, जंगल आणि जमिनीत आहे.